हाय हॅलो नमस्कार. मी सर्वांची लाडकी अर्पणा. वेगवेगळ्या विषयांसोबत मी तुम्हाला नेहमी भेटायला येतच असते. एक ग्रामीण भागातील व्यक्ती शहरात येऊन उराशी स्वप्न बाळगून यश संपन्न करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो, स्वतःची छाप, स्वतःची नवीन ओळख निर्माण करतो. आज आपल्यासोबत आहेत सचिन पाटील, SP कम्युनिकेशनचे ते ओनर आहेत. त्यांच्याशी आज आपण खास बातचीत करणार आहोत आणि सक्सेस स्टोरी नेमकी काय आहे त्यांच्या यशाची हे आपण जाणून घेणार आहोत. सर, सर्वप्रथम आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप अभिनंदन आहे. थँक्यू. नमस्कार. सक्सेस स्टोरी ही सर्वांना ऐकायचीच आहे आणि मलाही जाणून घ्यायची आहे. एक ग्रामीण भागातील व्यक्ती येते शहरात आणि स्वतःची ओळख निर्माण करते, स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण करते. तर कशी निर्माण झाली ही तुमची जर्नी आम्हाला ऐकायची आहे. नमस्कार, मी सचिन पाटील. माझं प्रॉपर गाव आहे मालसवडे, तालुका करवीर. कोल्हापूरपासून 25 किलोमीटर अंतरावरती माझं गाव आहे. मी 2006मध्ये गावातून बाहेर पडलो की काही नाही काहीतरी काम करण्याच्या हेतूने किंवा काहीतरी जिद्द मनात घेऊन बाहेर पडलो. तेव्हा मी 2006मध्ये एक पेपरला न्यूज पाहिली होती की तुम्ही डेली 15,000 रुपये कमवा, 1,500 रुपये कमवा, असे ॲड्स वाचून मी आलो होतो. तेव्हा मी दारोदारी साबण, शॅम्पू असं सेल करत होतो 1 वर्ष. त्याच्यानंतर मी एका कोकणामध्ये एका हॉटेल्समध्ये वेटर प्लस तिथंच मॅनेजर असं काम केलेलं आहे. 2010मध्ये मी परत कोल्हापूरला रिटर्न आलो. कोल्हापूरला रिटर्न आल्यानंतर मी शेती करण्याचा एक प्रयत्न केला 6 महिने, पण ती काही मला जमली नाही. मग त्यानंतर मी परत म्हणजे काम करण्याची जिद्द होती, त्यामुळे मला शेतातील तेवढा अनुभव नसल्यामुळे मला ते करता आलं नाही. मग मी त्यानंतर 2011मध्ये परत मी एका मोबाईल स्टोअरमध्ये एक ऑफिस बॉय म्हणून जॉबला लागलो होतो. तिथंच मी मॅनेजर वगैरे करत 2017पर्यंत मी मॅनेजर म्हणून असं वर्क केला. 2017मध्ये मला एक असं वाटलं की आता मी स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करावं पाहिजे. ह्या हेतूने मी एक सॅमसंगचं स्टोअर टेक ओव्हर केलं, जे अण्णाज कॅफे ह्या नावाने होतं. आमचे डिस्ट्रीब्युटर सॅमसंगचे कोल्हापूरचे शांतिकुमार एड्रावी सर म्हणून आहेत. त्यांना समजलं की मी असं एक स्टोअर चालू करतो. त्यांना माझं वर्किंग स्टाईल किंवा त्यांना माझ्यावरती विश्वास होता की हा मुलगा काय ना काहीतरी करून दाखवेल. तर 2017मध्ये मला त्यांनी ते स्टोअर हँडओव्हर केलं. आज आता ते स्टोअर आपलं इंडियामध्ये 6 नंबर आणि महाराष्ट्रात 1st नंबरला सेलिंगमध्ये आहे. जे फ्लॅगशिप मोबाईल्स लॉन्च होतात त्याच्या सेलमध्ये आपलं हे स्टोअर आता नावाजले जातं. आपल्या स्टोअरला नाही बोलत तर कोरियन लोकांचे व्हिजिट झालेलं आहे, जे इवन इंडिया हेड, महाराष्ट्र हेड ह्यांची पण वर्षातून 3-4 वेळा व्हिजिट्स होतात. आणि नुकतीच आता मला कंपनीचं जे आमचं वेअरहाऊस आहे जिथं मोबाईल प्रोडक्शन होतं नोएडामध्ये दिल्ली, तिथेही मी आता जस्ट व्हिजिट करून आलेलो. अरे वा, खूप छान. ज्यावेळेस घर सोडून तुम्ही शहरात आलात त्यावेळेस एक्झॅक्ट वय किती होतं? त्यावेळी माझं वय 18 होतं. अच्छा. जर आज तर बिझनेसमॅन आहातच तुम्ही, जर बिझनेसमॅन नसता तर तुम्ही स्वतःला कुठे बघताय? आज जर मी बिझनेसमॅन नसतो तर आज मी 100% मी गावामध्ये शेती करत असतो किंवा कुठेतरी एखाद्या कारकून जॉबमध्ये असतो. घरची बऱ्यापैकी परिस्थिती कशी होती? तेव्हा खूपच हालालकीची परिस्थिती होती, कारण आमचा उदरनिर्वाह जो होता तो दुग्ध व्यवसाय आणि शेती ह्याच्यावरतीच होता. आज आता पूर्णपणे म्हणजे बघायला गेलं तर गावामध्ये पण मी पॉलिटिकल ॲक्टिव्ह आहे, सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये असतो. मी गावामध्ये आता माझी डिप्युटी सरपंच आहे, प्लस विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पण आता आहे, प्लस गावाची जबाबदारी मी त्या पद्धतीने पण प्रॉपरली चांगल्या पद्धतीने हँडल करायचा प्रयत्न करतो. आजपर्यंत तुम्ही सोशल वर्कमध्ये पण तुमचा हातखंडा खूप मोठा आहे. काय काय आजपर्यंत सोशल ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत आणि पुढं काय घ्यायचं आहे अजून सोशल ॲक्टिव्हिटीज? महिलांसाठी काय काम करण्याचं तुमचं ध्येय आहे? आम्ही सोशल ॲक्टिव्हिटीज बघायला गेलं तर प्रत्येक वर्षी आम्ही दिवाळी दसऱ्यामध्ये प्रत्येक येण्या जाणाऱ्या कस्टमरला आम्ही एक ट्रीट देतो, म्हणजे झाड देतो. झाडे लावा, झाडे जगवा हे आम्ही संदेश त्याच्यात देतो. प्लस सेकंड आम्ही एक 2-3 वर्षापूर्वी चिल्ड्रन डेजला आमचे जेवढे काही कस्टमर्स आहेत त्यांच्या मुलांसाठी आम्ही ड्रॉइंग कॉन्टेस्ट घेतला होता. ड्रॉइंग कॉन्टेस्ट घेताना आम्हाला असं जाणवलं होतं की एक 100 ते 50 मुलं प्रेझेंट होते, पण तिथला जो प्रतिसाद पाहून आम्ही पूर्ण आम्हाला आणखीन एक हॉल बुक करावा लागला, कारण मुलीच तिथं जवळजवळ 900 ते 800 मुलं आली होती. आणि प्रत्येक येणाऱ्या मुलग्याला आम्ही त्याच्यामध्ये निराश नाही केलं. प्रत्येक येणाऱ्या मुलग्याला आम्ही गिफ्ट दिले आणि जे विनर होते ते विनरना बक्षीस दिले. प्लस सेकंड आम्ही कोरोनाच्या काळामध्ये
आम्ही आमच्या स्टोअरकडून प्रत्येक जे गरजू लोक होते, ज्यांना हातावरती त्यांची पोट होते, अशा काही लोकांना आम्ही धान्य पुरवलेलं आहे. आणि ते धान्य पुरवत असताना जो आमचा मॅसेज होता, तो मॅसेज आम्ही एका ग्रुप किंवा सोशल ॲक्टिव्हिटीज किंवा आम्ही स्टेटसला सेट केल्यानंतरनं काही कस्टमरनी पण आम्हाला त्याला सपोर्ट केला. कारण आम्हाला कस्टमरनी विचारलं की हे तुम्ही कसं करताय, तर आम्ही सांगितलं की सर, जिथं बिल्डिंग्समध्ये वॉचमन्स आहेत किंवा जे हातमागवरती काम करतात त्या लोकांना आम्ही ते पुरवतो. तर तेव्हा आम्हाला कस्टमरनी खूप चांगला प्रतिसाद दिला. कस्टमरनी स्वतःहून आम्हाला ते बजेट्स दिलेत आणि आम्ही त्या बजेट्स थ्रू आम्ही त्यांना पुढे फॉरवर्ड केले. प्लस गावाकडे बघायला गेलात तर आम्ही हळदी कुंकवाचा लेडीजांचा कार्यक्रम घेतो, लहान मुलींच्या स्पर्धा परीक्षा घेतो. सेकंड बघायला गेलं तर मी एक 6 महिन्यापूर्वी एक मूवी आला होता महिलांसाठी, बाई पण भारी देवा. तेव्हा सुद्धा मी एक 150 लेडीजना बायकांना घेऊन येऊन मी पिक्चर तो दाखवला होता. आणि सेकंड आता माझ्या डोक्यात आहे की महिलांसाठी काहीतरी लघु उद्योग किंवा ज्यांच्यासाठी काही करता येत असेल तर त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील. नक्कीच खूप चांगलं काम आहे तुमचं आणि असंच तुमचं काम, तुमच्या कामामुळं अनेकांना आनंद येऊ दे, अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद येऊ दे ही सदिच्छा आहे. जर्नी तर खूप चांगली आहे आणि अंगावर शहारे येण्यासारखी आहे. मागे वळून पाहताना काहीतरी चुकले, नेमकं कुठं चुकले असं तुम्हाला वाटते? म्हणजे काहीतरी आपल्याकडून चुकी झाली आणि ती आपल्याला चेंज करायची आहे, ती बदलायची आहे, अशी कोणती गोष्ट आहे? मागे पाहून बघायला गेलं तर चूक अशी काय मला आठवत नाही आहे, पण माझ्या काही चुका कस्टमर्स काही दुखवले गेले असतील, काही कमेंट्समेंट्स फेल गेले असतील, तर ऑब्व्हियसली मी त्या कमेंट्समेंट पुढे फॉलोअप करेन, याचा प्रयत्न करेन, सुधारण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू जर म्हणायचं असेल तर कुणाला होणार आणि सॉरी जर म्हणायचं असेल तर कुणाला होणार? थँक्यू पण मी माझ्या कस्टमरनाच बोलेन, कारण त्यांनी मला खूप भरघोस प्रेम दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच मी आज इथंपर्यंत पोहोचलेलो असेल. आणि सॉरी पण मी त्यांनाच म्हणेन, कारण काही चुकांमुळे माझ्याकडून चूक झाली असेल, काही कमेंट्स पण कंप्लीट झाल्या नसतील, तर मी सॉरीही त्यांनाच बोलेन. कस्टमरना सॉरी आणि थँक्यू दोन्ही. एवढ्या प्रवासात एक आपल्यासोबत एक भक्कम आधार असतो, म्हणजे तो कधीही डगमगणार नाही. अशी कोण व्यक्ती आहे सोबत? आता तर मी बिझनेसमध्ये बोललो किंवा मला जो पाठबळ भेटलं ते माझ्या बायकोचं. कारण 2017मध्ये जेव्हा मी स्टोअरचं मला बाहेरच्या 2-3 स्टोअरमधून ऑपॉर्च्युनिटी आल्या होत्या की तुम्ही आमचं स्टोअर हँडओव्हर करा किंवा सेकंड तुम्ही आमच्याकडे मॅनेजर या पार्टनरशिपमध्ये करू. तर तेव्हा मला माझ्या बायकोने सांगितलं की आपण ह्या सगळ्या गोष्टी करून बसलेलो आहे, आता आपण स्वतःचं काहीतरी अस्तित्व करू, छोटंसं असं ना आपण चालू करू. तेव्हा तो तिचा निर्णय जो होता, तो निर्णय मला आज खरंच वाटतं की तो आपण सार्थ करून दाखवला. तर नक्कीच पत्नी ही अर्धांगिनी असते. तरुण पिढी जी त्यांनाही काहीतरी बिझनेस करायचा आहे, आयुष्यात काहीतरी निर्माण करायचं आहे, पण पेशन्स कमी आहे तरुण पिढीकडं आणि पटकन खचून जातात, अशा त्या तरुण पिढीला तुम्ही काय मेसेज द्या? मी तरुण पिढीला हा एकच मेसेज देईन की तुम्ही कोणताही काही कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं असेल तर संयम हा मोठा त्याचं शस्त्र आहे. प्लस सेकंड तुम्हाला डोक्यामध्ये बर्फ, तोंडामध्ये साखर ठेवून पुढच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. अपयश भले तुम्हाला भेटला असेल तर अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे तुम्ही खचून जाऊन चालणार नाही. तुमची जिद्द, चिकाटी आणि मेहनत ह्या 3च गोष्टीवरती तुम्ही सक्सेस होऊ शकता. आणि सक्सेस होण्यासाठी तुम्हाला मेहनत ही करावीच लागणार आहे, संयम हा पाळावाच लागणार. नक्कीच, खरंच सरांनी सांगितलं तसं संयम अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो काहीच लोकांच्याकडे आहे तसं पाहायला गेलं तर. कारण संयम ही खूप मोठी गोष्ट आहे, ती विकत तर घेता येतच नाही. आता आपल्या कम्युनिकेशनमध्ये, SP कम्युनिकेशनमध्ये मोबाईल लॉन्च झाला आहे, तर त्याबद्दल ग्राहकांना काय आवाहन कराल आणि काय त्याच्यामध्ये नवीन क्वालिटीज आहेत, आणि काय फीचर्स आहेत, काय सांगाल? कालच नुकता आपला S24 अल्ट्रा आणि S24 आणि S24 प्लस असं सॅमसंगचे 3 फ्लॅगशिप मॉडेल लॉन्च झालेले आहेत. त्याच्यामध्ये असं केलेलं आहे की तुम्हाला जर आज तुम्ही प्री बुक केलात, प्री बुक केल्यानंतर 5000चा वायरलेस चार्जर फ्री भेटणार आहे. सेकंड 256च्या रेटमध्ये 512 GBचा मोबाईल भेटणार आहे. आणि थर्ड बघायला गेलं तर त्याला एक्सचेंज बोनस पण 12,000 पर्यंत अप टू दिलेला आहे. नो कॉस्टमध्ये 24 EMI मध्ये तुम्ही तो EMI वरती पण हँडसेट घेऊ शकता. अल्ट्रामध्ये 200 DSLR कॅमेरा दिलेला आहे, 100x झूम येतो, 12 GBचा रॅम, 512 GB इंटरनल स्टोरेजमध्ये येतो, क्वाड HD डिस्प्ले, एक्झोनॉसचा 9 जनरेशनचा प्रोसेसर येणार, सुपर AMOLED क्वाड HDचा कर्वमध्ये डिस्प्ले येणार आपल्याला.
आणखी बऱ्याच काही फीचर्स आहेत. त्या तुम्हाला जर लाईव्ह डेमो पाहायचा असेल तर आपण आजच आमच्या SP कम्युनिकेशन मेन रोड राजारामपुरी आप्पास कॉम्प्लेक्स इथे व्हिजिट करून आपण तो हाताळण्याचा अनुभव घ्या. नक्कीच सक्सेस स्टोरी आणि तुमच्यासारखे अनेक सचिन पाटील निर्माण होऊ देत. कारण जर्नी ही सक्सेस स्टोरी ही काही सोपी नसते. स्ट्रगल करून आणि त्यातून प्रत्येक येणाऱ्या संकटांना मात करून तिथपर्यंत पोहोचणं हे खूप, तसं पाहायला गेलं तर अवघडही आहे आणि तसं पाहायला गेलं तर विश्वास स्वतःवर असेल आणि काही गोष्टींना संयम असेल तर त्या गोष्टी सोप्याही आहेत. आणि तुमच्याकडून सोशल वर्क असंच होत राहून दे, अनेकांच्या चेहऱ्यावर हसू येऊ देत, हीच सदिच्छा. आणि पुन्हा एकदा वेळात वेळ काढून तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.